हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? अनुनिनू ब्लॉगच्या या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा सहर्ष स्वागत करते. आम्ही आमच्या गावाला खेडला जायला निघालो गोंधळाच्या निमित्ताने. पण गोंधळ रविवारी होता आणि वीकेंड आल्या कारणाने ठरवलं कुठेतरी एक छोटीशी ट्रिप करून यायची. म्हणून आज आम्ही निघालोय शांत सुंदर अशा समुद्रकिनारी कर्दे बीचला. नेहमीचाच तोच रूट करत, म्हणजे पुणे ताम्हिणी ते माणगाव, म्हणजे माणगाव पासून आपण मुंबई गोवा हायवे टच करणार आहोत. या रूटनी येण्याची खरी मज्जा की नाही मे मध्ये असते. जर तुम्ही कोकणात जात असाल तर या रूटनी तुम्हाला कातकरी बायका जंगलातना रानमेवा आणून विकताना दिसतात, म्हणजे जांभूळ, करवंद, अळू किंवा या काळात मिळणारा अशा प्रकारचा रानमेवा. ते सगळे रस्त्यावरती बसलेले असतात, त्यामुळे ते घेऊन खात जाण्याची मजाच असते. लोक स्पेशली गाड्या थांबून या गोष्टी विकत घेतात आणि याचा आनंद घेतात. रस्त्याने येताना बऱ्यापैकी पर्यटकांचे गाड्या दिसत होत्या, मुंबई पुण्याकडून येणाऱ्या. खरं तर हा सीझनच आहे कोकणात उतरण्याचा. उन्हाळ्याच्या सुट्टीत इथे येण्याचा आणि कोकणी मेव्याचा आनंद लुटण्याची मज्जाच काही और असते. बरेच जण प्रश्न विचारतात, कोकणात कोणत्या सीझनला जायचं? मी तर सांगते, कोकणात तुम्ही कधीही या, इकडे निसर्ग फारच सुंदर आहे. उन्हाळ्यात आलात तर आंबा, काजू, फणस अशा कोकणी मेव्यांचा आनंद घेता येतो. पावसाळ्यात आला तर अख्खा कोकण हिरवाईने नटलेला असतो. गणेशोत्सवाचा आनंद त्यात द्विगुणित करणारा असतो. आणि हिवाळ्यातलं वातावरण तर खूप प्लेझंट असतं. तासनतास समुद्रकिनारी बसून समुद्र न्याहाळत बसायचा. कोकणात कधीही या, तुम्ही कधी निराश नाही होणार. आता आम्ही पोहोचलो कर्दे बीचला. कर्दे जेव्हा गाव सुरुवात होते तिथूनच तुम्हाला होमस्टे दिसायला सुरुवात होतात. आणि बीचच्या अपोजिट बरेचसे रिसॉर्ट्स आहेत, तुम्ही इथे येऊन राहू शकतात. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन, जर तुम्ही वीकेंड्सला येत असाल तर प्री बुक करून या. तुम्हाला ऑनलाईन सगळे कॉन्टॅक्ट मिळून जातील. तरीही मला जेवढे जमलेत ना तेवढे फोटोज घेण्याचा मी प्रयत्न केलाय, मी तुमच्यासोबत शेअर करते. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आमची ही ट्रिप अचानक ठरली, त्यामुळे आम्ही हॉटेलची बुकिंग केली नव्हती आणि वीकेंड असल्या कारणाने बऱ्यापैकी हॉटेल्स फुल होते.
थोड्या वेळानंतर आम्हाला सुवर्ण सागर निवास म्हणून होमस्टे होता. तिथे अगदी अलिशान नाही बोलता येत, नॉन AC रूम मिळाली. पण ती रूम अगदी सुंदर आणि स्वच्छ होती. दाखवते तुम्हाला ही रूम कशी आहे. ही रूम अगदी साधी आणि स्वच्छ होती. क्वीन साइज बेड आणि एक्स्ट्रा अंथरुणं त्यांनी दिली होती. पण उन्हाळ्यात येणार असाल तर याचा विचार करून या, पत्र्याची रूम आहे. पण जर तुम्ही हिवाळ्यात येणार असाल तर हे गुड ऑप्शन आहे. ही प्रॉपर्टी आहे ना अगदी रोड टच आहे आणि बीच पण 2 मिनिटावरतीच आहे. त्यामुळे मला हे होमस्टे चांगलं वाटलं. या होमस्टेचे चार्जेस आहेत 1,500 रुपये पर डे. थोडा वेळ विश्रांती केली आणि आम्ही कर्जे समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारायला गेलो. कर्जे समुद्र किनारा हा 4 किलोमीटर पर्यंत विस्तीर्ण पसरलेला आहे आणि हा खरंच खूप स्वच्छ समुद्र किनारा आहे. इथे बीचवर फूड स्टॉल आहेत. तिथे मॅगी, चहा, वडापाव, भजी, कॉफी असे पदार्थ मिळतात. आणि याच्या भिंतीवर जी रंगरंगोटी केली आहे ती फारच सुंदर. या भिंतींवरच्या दगडावर त्यांनी या स्टॉलमध्ये मिळणाऱ्या पदार्थांची नावं लिहिली आहेत. पाहायला खूप आकर्षक वाटते हे. पेसाळलेल्या समुद्राच्या लाटा नियमितप्रमाणे समुद्राच्या किनाऱ्यावर येत होत्या. त्यांच्या आवाजाने वातावरणात एक वेगळी शांतता अनुभवायला मिळत होती. पाण्यात खेळून झाल्यावर आम्ही इथे इव्हिनिंग स्नॅक्स केला. अन्वेषा थोड्या वाळूत खेळली आणि त्यानंतर सूर्यास्ताचा हा सुंदर देखावा बघितला. किनाऱ्यावर उभे राहिल्यावर समोर अथांग पसरलेला समुद्र आणि क्षितिजावर हळूहळू खाली झुकणारा सूर्य हे दृश्य मनमोहून टाकणारे होते. आकाशात सुरुवातीला सोनेरी, नंतर केशरी रंगाच्या छटा उमटू लागल्या. सूर्याचे प्रतिबिंब पाण्यावर पडून जणू पाण्यात सोनेरी वाटच तयार झाली होती. क्षणाक्षणाला सूर्य अधिकाधिक खाली जात होता आणि आकाशातील रंगांची उधळण अधिकच फुलत होती.
व्हायला लागल्यावर सगळे परतीच्या दिशेने निघाले होते. आपल्या नेहमीच्या धकाधकीच्या धावपळीच्या आयुष्यापासून थोडी शांतता म्हणून एक दिवसासाठी आम्ही ही ट्रिप केली. खरंच हा बीच एवढा सुंदर आहे की सगळीकडे शांतता जाणवत असते आणि एक दिवस तुम्हाला स्वतःसाठी देता येतो. पुणे मुंबईपासून जवळ असल्या कारणाने दापोलीला आपल्याला एक दिवसात व्हिजिट करता येते. वन डे साठी तुम्ही हा प्लॅन करू शकता. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आमच्या गावाच्या दिशेने निघालो, म्हणजेच खेडकडे. तेव्हा पाऊस झाला आणि हा रस्ता एवढा सुंदर दिसत होता आणि रस्त्याच्या कडेनेच की नाही आंब्याची झाडं आहेत. भरपूर असे आंबे पडलेले असतात. इथे आलं ना की खरंच खूप शांत आणि प्रसन्न वाटतं. कसा वाटला तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ? जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हो, जर चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.